छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने जालन्यात भुजबळ समर्थकांचा जल्लोष। फटाके फोडून आणि पेढे वाटून भुजबळ समर्थकांनी व्यक्त केला आनंद। छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने जालन्यात भुजबळ समर्थकांनी जल्लोष केलाय। एवढी फटाके फोडून आणि पेढे वाटून भुजबळ समर्थकांनी आपला आनंद व्यक्त केलाय। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली। भुजबळ यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने जालना शहरातील गांधी चमन येथे आज भुजबळ समर्थकांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केलाय। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। आज आम्ही महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये ओबीसीचा बुलंद आवाज आणि या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळाचा समावेश हा जालना जिल्ह्यामध्ये आम्हाला आनंद देणार आहे। महाराष्ट्रामध्ये एल्गार सभा घेऊन महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाच्या ज्या काही त्यांचं संरक्षण भुजबळ साहेबांनी केलं त्याचा समावेश पुन्हा एकदा काल मंत्रिमंडळामध्ये झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील तमाम ओबीसी आणि समता परिषदेच्या आमच्या नागरिकांना वाटलं की आपण त्यांचा फटाके फोडून आणि मिठाई वाटून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे, जल्लोष केला पाहिजे, म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। यापूर्वी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात जोरे मारले होते, त्यांच्या विरोधात आंदोलन तो आमचा एक इन्स्टंट प्रतिक्रिया होती आणि त्या प्रतिक्रियेचं या सरकारने आणि ज्यांना आम्ही त्यावेळेस आंदोलन करून जागा दाखवली होती की ओबीसी समाज किती आक्रमक होऊ शकतो, तर त्याचंच आम्हाला असं वाटतं की त्या आक्रमकपणामुळे काल भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे। आणि काल काय अंतरवालीवाले बोलले उपोषण करते त्यांनी सुद्धा आता समजून घ्यावं की आता त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही। मागच्या विधानसभेतही त्यांना जागा दिसली आहे आणि आगामी काळात सुद्धा त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ।